स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च महिना कसा असणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला आरोग्य, शिक्षण, वास्तू, वाहनाचं सुख कशा पद्धतीने प्राप्त होणार आहे तुमच्या राशीनुसार आपण समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. लग्न स्थानावरून आपण आत्मविश्वास पाहतो, रोजची दिनचर्या पाहतो, आपलं आरोग्य पाहतो षष्ठ स्थानावरून. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आणि आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्तम असणार आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपासून तुमच्या जीवनामध्ये जी सातत्याने आजाराच्या चिंता, काळजी यामुळे तुम्ही व्यग्रव्यस्त होता, आता तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास प्राप्त होणार आहे की तुम्ही त्या आजारातनं बाहेर पडणार आहात. हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि सातत्याने कुठल्या तरी वेदनेमधून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा सल्ला असेल. या महिन्यात काही उपासना मी तुम्हाला देणार आहे, त्या तुम्ही करायच्या आहे, जेणेकरून तुमचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर धनस्थानावरून आपण कुटुंब सौख्य पाहतो. या महिन्यामध्ये कुटुंबाची साथ सोबत प्राप्त होईल. कुटुंबामध्ये एखाद्या महत्वपूर्ण विषयावरती चर्चा, वार्तालाप होऊन आणि त्या माध्यमातून त्यावरती निर्णय, शिक्कामोर्तब होण्याची सुद्धा शक्यता आहे. तुमच्याकडनं अधिक परिश्रम, प्रयत्न या कार्यासाठी होणार आहेत. तृतीय स्थानाकडे जाऊया. तृतीय स्थानावरनं पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी पाहतो. या सर्व दृष्टीने हा महिना उत्तम असणार आहे. प्रवासाची संधी वारंवार प्राप्त होणार आहे. तसेच तुम्हाला ऐतिहासिक वारसा जपण्याची सुवर्ण संधी ह्या महिन्यात प्राप्त होत आहे. त्याचबरोबर हस्तकला, वास्तू, शिल्पकला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही करत आहात तर तुमच्या अभ्यासातली एकाग्रता वाढणार आहे. त्या माध्यमातून पर्यटनाची वारंवार संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकते, त्याचा आनंद घेता येऊ शकतो. या महिन्यामध्ये मित्रमंडळी, भावंड यांच्या समवेत फिरण्याचे संकेत सुद्धा आहेत. राशीपत्रिकेनुसार माहिती घेतोय, त्यामुळे जो व्यक्ती AI सॉफ्टवेअरमध्ये काम करतो त्यांना सुद्धा चिकित्सक बुद्धी प्राप्त करून देण्यासाठी राहुयुक्त बुधांचं गोचर उत्तमच आहे. तसेच चतुर्थ स्थानाकडे जाऊयात. मातृसौख्यासाठी आपण चौथं घर पाहतो, महत्वाकांक्षेसाठी सुद्धा चौथं घर पाहत असतो. सर्व प्रकारची सुखे तुम्हाला या महिन्यात प्राप्त होतील, त्यामुळे थोडीशी मनशांती प्राप्त होईल. सातत्याने चंचल स्वभाव, चिडचिड होणं किंवा कुठल्याही कामामध्ये अस्थिरता या सगळ्या गोष्टीतून तुम्ही जात असाल तर आता तुम्ही बाहेर पडू शकणार आहात. एक पाऊल पुढे उत्साहाकडे जाण्याचे संकेत या महिन्यात दिसून येत आहेत. आईचं सुख तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे. सर्व प्रकारचे सुखे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. फक्त ती प्रतीक्षा आणि तो तुमचा जो स्वभाव आहे संवेदनशीलतेचा, त्यावरती तुम्हाला काम करणं आवश्यक आहे. पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतं आणि या सर्व दृष्टीने अतिशय उत्तम आणि श्रेष्ठ महिना आहे. या महिन्यामध्ये शिक्षणासाठी तुम्हाला थोडासा अभ्यास वाढवायचा आहे, जसे की तुमच्या 10वी-12वीच्या बोर्ड एक्झाम आहे त्यासाठी सुद्धा, आणि त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताय त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रमुख सल्ला असेल या महिन्यात थोडीशी अभ्यासाची गती वाढवायची आहे. मंगळयुक्त राहूंचं गोचर आहे, त्यामुळे मंगळ आणि राहू जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस थोडीशी मनामध्ये चंचलता निर्माण करून देत असतात. त्या चंचलतेवरती तुम्हाला नक्कीच पकड घ्यायची आहे, ती चंचलता कमी करायची आहे. राशीपत्रिकेनुसार माहिती घेतोय, त्यामुळे संतती सौख्य तुम्हाला उत्तम मिळेल. संतान योग पाहताना तुमची जन्मलग्न कुंडली तपासणं आवश्यक आहे. षष्ठ स्थानावरनं स्पर्धिक निर्मिती, रिअल इस्टेट मधील व्यापार, वडिलोपार्जित व्यापार या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. आणि या ठिकाणी येणारी गुरूंची रास आणि गुरूंचं गोचर 12व्या स्थानातनं होतंय. गुरु 12व्या स्थानातनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला तुमचा व्यापार किंवा तुमच्या वडिलोपार्जित एखादा व्यवसाय आहे त्याला मोठं करण्यासाठी तुमचे प्रयत्न अधिक करवतात. या महिन्यात एक विशेष चांगला योग होतोय, तो म्हणजे गुरूंचं गोचर जरी तुम्हाला 12वा गुरु असला तरी सुद्धा गुरूंचं गोचर हे मार्गी अवस्थेतलं असणार आहे, 12व्या स्थानात नसणार आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटकडे तुमचं एक पाऊल पडणार आहे. मोठ्या गुंतवणुकी तुम्ही करू शकणार आहात. स्पर्धक निर्मिती मात्र या महिन्यात होऊ शकते, परंतु तुमचा स्वभाव, तुमचं कार्यक्षमता किंवा कार्य करण्याची शैली यावरून तुम्ही त्या स्पर्धकांवरती मात सुद्धा करू शकणार आहात. जोडदाराचं सौख्य आणि प्रणय सौख्य अतिशय श्रेष्ठ आणि उत्तम मिळणार आहे. तसेच भाग्य आणि शुभ संकेताच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर नवीन नोकरी करू पाहणाऱ्या वर्गासाठी हा महिना श्रेष्ठ आहे. या महिन्यामध्ये प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्नांचं यश प्राप्त करून देणारी शनी महाराजांची कृपा आणि त्याचबरोबर गुरुदेवांची कृपा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शुक्र आणि शनी यांचं गोचर नवम भावातनं होत आहे. नवम स्थान हे धर्मस्थान म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे
शुक्र तुम्हाला वारंवार पैसा, प्रसिद्धी, कीर्ती आणि सर्व कामांमधील सुयश निर्माण करून देणारी स्थिती उत्पन्न करत असतात. त्यामुळे जो व्यक्ती सातत्याने म्हणतोय की मी प्रयत्न करतो, उद्यापासून सुरुवात करतो, त्या सगळ्यांना सांगू इच्छिते, हाच तो महिना आहे, हाच तो दिवस आहे. आजपासूनच तुम्ही तुमच्या कार्याची गती वाढवायची आहे, शोध वाढवायचा आहे नवीन नोकरी शोधण्यासाठी. तसेच ज्या नोकरीमध्ये तुम्ही आहात त्या नोकरीमध्ये काही महिन्यांपासून थोडासा चढउतार येतोय, मानसिक ताणतणाव जाणवतोय, यातनं सुद्धा तुम्हाला बाहेर पडता येऊ शकतं. मेडिटेशन करणं, धार्मिक वृत्ती वाढवणं, आध्यात्मिक कार्यांमध्ये सहभागी होणं, सम्मिलित होणं हे तुमच्यासाठी उपयुक्त आणि एकमेव मनशांती प्राप्त करून देणारा पर्याय दिसून येत आहे. दशमस्थानाकडे जाऊयात. व्यापारासाठी सुस्थिती आहे, अतिशय श्रेष्ठ स्थिती आहे. या महिन्यामध्ये व्यापारी वर्गाला अत्यंत सुंदर स्थिती आहे. तुमचा व्यापार मोठा करण्यासाठी तुमचे अधिक परिश्रम आणि प्रयत्न दिसून येत आहेत. या महिन्यामध्ये ज्यांचं रिअल इस्टेटमध्ये काम आहे, सिव्हिल क्षेत्रामधलं काम करताय तुम्ही किंवा लोखंडा संदर्भातील कामे करताय, तर सगळ्यांसाठी उत्तम आणि अतिशय यशदायी स्थिती दिसून येत आहे. भाग्यातनं शनींचं गोचर तुमच्यासाठी विशेष संधी प्राप्त करून देणार आहे. याचबरोबर 11व्या घरावरून आपण लाभ स्थिती पाहत असतो. या ठिकाणी हर्षलचं गोचर आहे. हर्षल जेव्हा 11व्या घरातनं गोचर करतो त्यावेळेस आकस्मिक लाभ प्राप्त करून देतो. आकस्मिक लाभ प्राप्त होणं म्हणजे वारंवार तुम्ही एखाद्या कामासाठी प्रयत्न करत होता, अपयश प्राप्त होत होतं, परंतु या महिन्यात त्या स्थितीमध्ये परिवर्तन होईल. कारण याचे अधिपती, 11व्या घराचे अधिपती शुक्रदेव होता, जे उच्चस्थ भाग्यातनं गोचर करतायत. त्यामुळे तुम्हाला संधी निर्माण करून देतील आणि त्या संधीचं सोनं करून तुम्ही लाभ प्राप्त करून निश्चित घेऊ शकता. आर्थिक संचय वाढवणं, मोठ्या गुंतवणुकी करणं यामध्ये सुद्धा यशदायी स्थिती दिसून येत आहे. खर्चाकडे जाऊयात. 12 घर खर्चाचा आहे, परदेश गमनाचा आहे. या दोन्ही दृष्टीने गुरुदेव आता मार्गी अवस्थेमध्ये 11 मार्च नंतर गोचर करतील. त्यामुळे गुरुदेवांच्या कृपेने परदेशामध्ये जाण्याची ज्यांना इच्छा होती किंवा शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त जायचं, MNC कंपनीमध्ये जॉब पाहायचा आहे, या सगळ्यासाठी श्रेष्ठ आणि उत्तम कालावधी आहे. या महिन्यामध्ये कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंबाच्या सर्व व्यक्तींसाठी तुमच्याकडनं विशेष खर्च होण्याचे योग आहेत. आता आपण समजून घेतलं लग्न स्थानापासून 12व्या स्थानापर्यंत प्रत्येक स्थानावरून आपल्याला या महिन्यामध्ये काय प्राप्त होऊ शकतं. ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये संघर्षदायी सुरू आहेत, एखाद्या गोष्टीमुळे खूप मानसिक ताणतणाव होत आहे, या गोष्टींना तुम्हाला बाहेर काढायचे, तुमच्या आयुष्यातनं त्या सगळ्या अशुभ गोष्टींना बाहेर काढायचे. यासाठी मनशांती हवी आहे आणि ती मनशांती तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी आता आपण सोपे आणि छोटे उपाय पाहणार आहोत. या महिन्यामध्ये सातत्याने रोज नामस्मरणाकडे लक्ष द्यायचं आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जास्तीत जास्त या महिन्यात करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला मनस्वास्थ्य प्राप्त होईल. एखादी अशुभ घटना तुमच्या आयुष्यात घडून गेलेली आहे किंवा खूप संघर्ष तुम्ही करताय, त्या संघर्षातनं बाहेर पडण्यासाठी, तुम्हाला स्वतःला आत्मिक समाधान प्राप्त करून देण्यासाठी आणि एखाद्या अशुभ कार्यासाठी झगडण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास देणारी स्थिती या महिन्यात गुरूंच्या आणि शनी महाराजांच्या कृपेने होणार आहे. म्हणून सातत्याने नमः शिवाय मंत्राचा जप आणि मारुती स्तोत्राचं पठण तुम्हाला रोज करायचं आहे. आज दिलेल्या उपासना सातत्याने करा. मार्च महिना तुमच्यासाठी विशेष असणार आहे. या महिन्यामध्ये ग्रस्तोदित चंद्रग्रहण 3 तारखेला येत आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, नक्की समजून घ्या. पद्धतीने 3 मार्च रोजी तुम्ही उपासना करून तुमच्या जीवनामध्ये चंद्रग्रहणाचे शुभ परिणाम प्राप्त करून घ्या. कुठलंही ग्रहण ज्यावेळेस होतं तेव्हा त्याचे पडसाद आपल्या आयुष्यावरती संपूर्ण वर्षभर होत असतात. ग्रहणाचं औचित्य साधून तुमची चंद्रग्रहाची त्रास आहे, त्यामुळे तुम्हाला विशेष मनशांती, समाधान प्राप्त करून घेता येऊ शकतं ज्यावेळेस तुम्ही चंद्रग्रहणामध्ये विशेष उपासना करता. त्यामुळे संपूर्ण उपासना समजून घेतलेली आहे ती करा. स्वामींच्या सेवेत राहा. या महिन्यामध्ये 20 तारखेला 20 मार्च रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे. त्या प्रकट दिनाचं औचित्य साधून सुद्धा तुम्ही स्वामी सेवेमध्ये जास्तीत जास्त वेळ व्यतीत करू शकता आणि मनशांती, समाधान प्राप्त करून घेऊ शकता. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.